पटलावरून आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। दोन दृश्य आज महाराष्ट्र पाहतो। एक म्हणजे ठाकरेंकडून आता आपले जे आमदार आहेत त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे शिंदे सेनेची ही पत्रकार परिषदेची तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि यावेळेला ठाकरेंचे जे खासदार फुटलेले आहेत ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि आपण का फुटलो याविषयीचं कारण सुद्धा ते या पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकतील। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। राज्यामधील दोन मोठ्या घडामोडी आज आपण या ठिकाणी बघतोय। ठाकरेंच्या आमदारांची एकीकडे बैठक सुरू आहे, मात्र या बैठकीला सुद्धा 4 आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे आणि दुसरीकडे बायबी चव्हाणमध्ये शिंदेंसह त्या 6 खासदारांची प्रतीक्षा आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्राला एक सरप्राईज मिळू शकतं, एक मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा ठाकरेंना हा मोठा धक्का असण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण 7वा खासदार सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये सामील होईल असा दावा केला जातोय। त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशभरातील लोकांचं लक्ष, राजकीय वर्तुळाचं लक्ष आज महाराष्ट्रामधील या राजकीय घडामोडींकडे लागलेलं आहे। ठाकरेंच्या आमदारांची बैठक सुरू आहे, त्याच्यामध्ये जे विधान परिषदेचे आमदार असतील किंवा विधानसभेचे आमदार आपल्याला दिसून येत आहेत, मात्र 4 आमदारांनी दांडी मारलेली आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी सुद्धा चर्चा रंगली आहे। आणि दुसरीकडे बायबी चव्हाण सेंटरमध्ये प्रतीक्षा आहे त्या 6 खासदारांची, ज्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी हे नंदनवन वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। कृष्णा, काय सांगाल? आपण बघतोय की 3 वाजता पत्रकार परिषद होणार होती, मात्र जी बैठक आहे त्या बैठकीला सुरू व्हायला वेळ लागलेला होता। आता बैठक कुठपर्यंत आली आहे आणि हे 6 खासदार कधी पत्रकार परिषदेपर्यंत जाऊ शकतील? अगदी खरं म्हणजे मुंबईत महत्त्वपूर्ण 2 बैठका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या पार पडत आहेत। एक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शिवालय येथे एक बैठक सुरू आहे आणि दुसरी म्हणजे उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन येथे 6 खासदार, त्याचबरोबर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांची एक बैठक पार पडत आणि या बैठकीत खरं तर पत्रकार परिषद जी आहे ती 3 वाजता पार पडणार होती, पण ती 3 वाजताची पत्रकार परिषद आता उशिरा होताना पाहायला मिळते, कारण जी 6 खासदारांची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार होती त्या बैठकीला ओमराजे निंबाळकर जे आहे ते उशिरा पोहोचल्या कारणामुळे ह्या बैठकीला उशीर झाला आणि त्या पत्रकार परिषदेला त्यामुळे देखील आता उशीर होताना पाहायला मिळत आहे। आता ह्या बैठकीत प्रामुख्याने जी आहे ती चर्चा केली जात आहे, कारण जे 6 खासदारांचा जो गट आहे त्याचं नेतृत्व कोण करणार या संदर्भात देखील जी आहे ती चर्चा केली जाते, कारण आता काही वेळातच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे, कारण पत्रकारांचा सर्वच जो आहे प्रश्नांना उत्तरं काय द्यायची, कशा प्रकारे उत्तरं द्यायची ह्यावरती देखील या बैठकीत चर्चा करण्यात येत आहे। आणि विशेष म्हणजे या 6 खासदारांचं नेतृत्व कोण करणार अशी आणि त्याचबरोबर ह्या खासदार 6 नेतृत्व अशी देखील माहिती समोर येते की ओमराजे निंबाळकर जे आहे ते ह्या 6 खासदारांचं नेतृत्व जे आहे ते करणार आणि विशेष म्हणजे तांत्रिक बाबी ज्या आहेत अधिक तपासल्या जात आहेत, अधिक दृष्ट्या देखील जे आहे ते तर्क लावलं जात होते की यांना की अवैध ठरवण्यात यावं असं अरविंद सावंत यांनी देखील पत्र लिहिलं होतं, जे ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं, जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना पत्र लिहिलं होतं, त्यावरती देखील आता चर्चा केली जात आहे आणि कशा प्रकारे ह्या खरं आहे। कृष्णा, या बैठकीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान दुसरीकडे आपले प्रतिनिधी उदय जाधव हे जिथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे तिथून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? सध्या तुम्हाला काय हालचाली दिसत आहेत आणि महाराष्ट्राला आणखी एखादा मोठा धक्का बसू शकतो का? तशी काही हालचाली तुम्हाला दिसून येत आहेत का? उदय, आवाज येतोय माझा? नंदनवन निवासस्थानी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत, ते उपस्थित सर्व खासदारांसोबत चर्चा असल्याची माहिती मिळते। बोला बोला, आवाज येतोय तुमचा? हा बोला बोला, हॅलो, बोला बोला। हां, नंदनवन निवासस्थानी आता शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत, ते उपस्थित सर्व खासदारांसोबत चर्चा करत आहेत। पुढची रणनीती ठरवली जात आहे। पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका मांडायची आहे, त्याचबरोबर संसदीय कायद्यामध्ये कशा प्रकारे या 6 खासदारांचं विलिनीकरण जे आहे ते कसं बसवायचं या संदर्भात खास करून चर्चा सुरू आहे, कारण या संदर्भात आधीच वकिलांसोबत, वरिष्ठ वकिलांसोबत महत्त्वाची चर्चा झालेली आहे, तज्ज्ञांसोबत देखील चर्चा झालेली आहे। आपल्याला कल्पनाच आहे की साधारणतः 6 दिवसांपूर्वी अनंत कळसे हे विधी
विधिमंडळ कामकाजाचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासोबत स्वतः शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली होती तांत्रिक बाबींवरती आणि त्यानंतर हे पुढचं पाऊल जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे. 6 खासदार यांचं विलनीकरण हे यशस्वीरित्या दाखवायचं असेल तर नक्कीच शिवसेनेला एक मोठं पाऊल उचलावं लागणार आहे. आपल्यासोबत आता शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री गृह राज्यमंत्री योगेश कदम आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. योगेश काय सांगाल, तांत्रिकदृष्ट्या कसं काय हे कायद्यामध्ये बसवणार 6 खासदारांचं विलिनीकरण? नाही बघा, शेवटी जेव्हा गट स्थापन होतो त्यावेळेस 2/3 जर का गट बाहेर पडायचा असेल तर 2/3 मेजॉरिटी लागते. ती 2/3 मेजॉरिटी आहे, ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणून मला वाटतं तांत्रिकदृष्ट्या तर कुठली अडचण नाहीच. अर्थातच त्याच्यामध्ये आता जे काही पुढे जे काही आव्हानं येतील किंवा जे आव्हान केलं जाईल त्याला मी सडतर उत्तर देऊ, कायदेशीररित्या त्याला उत्तर देऊ. जे लोकप्रतिनिधी खासदार शिवसेना पक्षामध्ये आता विलीन होत आहेत त्यांच्यावरती थेट आरोप केले जात आहेत ठाकरे गटाकडून, यांना आम्ही आमच्या निवडणूक चिन्हावरती निवडून आणलं आणि आता ते दुसऱ्या पक्षात प्रवेश. निवडणूक चिन्ह त्यांचं होतं पण मतदान कोणी केलं होतं? संविधान खतरे में है, त्यानंतर अल्पसंख्याकांमध्ये आहे अशा वावड्या ज्या उठवल्या होत्या काँग्रेसच्या वोट बँक बनती निवडून आलेली खासदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता होती ना. आल्याच्यानंतर शिवसैनिकांकडे जेव्हा परत गेले त्यावेळेस शिवसैनिकांनी मतदान हे हिंदुत्ववादी पक्षाला केलेलं होतं. आणि म्हणून मला वाटतं अशा पद्धतीने आज ह्यांनी हा जो निर्णय घेतला आहे, खासदारांनी जो निर्णय घेतला आहे, हा फक्त काही खासदारांनी न घेतलेला निर्णय, हा कार्यकर्त्यांचा निर्णय आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 2 महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये उद्धवजी आदित्यजी कुठल्याही मतदारसंघामध्ये गेले नाहीत, कुठेच फिरले नाहीत राज्यामध्ये. दुसरीकडे एकनाथ शिंदे साहेब फिरले राज्यामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये गेले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले. कार्यकर्त्यांनी त्यांनी वारंवार सोडलं नाही. हाच फरक आहे आणि हा फरकच त्यांनी जाणलाय म्हणून त्यासोबत येत आहेत. NDA मध्ये आता शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष झालेला आहे, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणामध्ये आणि राज्यातील राजकारणामध्ये शिवसेनेचं वजन वाढणं, त्याचा परिणाम राज्यामध्ये होईल का? आणि अर्थातच मग त्याचे आता काय परिणाम होतील हे भविष्यच सांगेल. परंतु अर्थातच आमची ते इच्छा आहे, शिवसेनेचं वजन वाढलंच पाहिजे. आमचा पक्ष आहे आणि प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, त्याला कोणी विरोधही करत नाही आहे आणि कोणी करताही कामा नये. आणि अर्थातच एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष हाताळत आहेत, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत, हा पक्ष अजून मजबूतीने वाढेल. ही तर फक्त सुरुवात आहे. ऑपरेशन टायगरला शिवसेना ठाकरे गटाकडनं ऑपरेशन तुडवा असं उत्तर दिलं जाणार आहे संजय राऊत म्हणतात. त्यामुळे रस्त्यावरती कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही स्वतः गृहराज्यमंत्री, जबाबदारी तुमची आहे. मला एक आठवतंय की ज्यावेळेस आम्ही 50 आमदारांनी हा निर्णय घेतला होता त्यावेळेस संजय राऊतांनी योगेश कदम यांची ही प्रतिक्रिया येत होती. दरम्यान दुसरीकडे हे ढोल तयार आहेत, सज्ज आहेत खासदारांच्या स्वागतासाठी आणि त्याच्यामुळे प्रतीक्षा आहे फक्त त्या खासदारांची ज्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते आता प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यांची भूमिका सुद्धा ते पत्रकार परिषदेमध्ये मांडतील अशी माहिती आहे. त्याचबरोबर ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याविषयी सुद्धा स्पष्टीकरण दिलं जाईल अशी माहिती समोर येते. मात्र तत्पूर्वी ही तयारी आपण बघितली. त्याच्यानंतर दुसरी ही दृश्य आहेत. एकीकडे म्हणजे खासदारांची प्रतीक्षा आहे, खासदारांचं इनकमिंग होतंय शिंदेच्या शिवसेनेमध्ये, तर दुसरीकडे गोकुळ गीते ज्यांनी एक मोठा धक्का दिलेला आहे शिंदेच्या शिवसेनेला असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांनी जो एक महायुतीचा अधिकृत उमेदवार होता आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी उतरवण्यात आले होते, त्यांना धक्का दिलाय आणि अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरून ही निवडणूक जिंकून दाखवलेली आहे. ते आता मुंबईसाठी निघाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आधी जल्लोष त्यांचे कार्यकर्ते करताना आपल्याला दिसून येत आहेत, गुलाल उधळताना दिसत आहेत. आणि गोकुळ गीते जरी अपक्ष म्हणून निवडणूक लढले असले, त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमधील उमेदवाराला हरवलं असलं तरी देखील ते आता मुंबईमध्ये येऊन शिंदेची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे अर्थातच शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा जेव्हा पराभव झाला आहे त्यावेळेला गोकुळ गीते शिंदेची भेट घेऊन ते नाराज असतील कदाचित. शिंदे त्याच्यामुळे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि अशा पद्धतीनं ही भेट घेण्यासाठी आता गोकुळ गीते हे नाशिकवरून निघालेले आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे, गुलाल उधळला जातोय. आणि दुसरी ही दृश्य आपल्याकडे आहे ती म्हणजे फुटीर खासदार 6 खासदार शिंदेच्या भेटीला पोहोचल्याची माहिती समोर आली होती. थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. आणि या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना तिसरीकडे शिवालय या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावलेली आहे आणि तिथून आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुमित, काय सांगाल? वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि जे ठाकरेंनी जी बैठक बोलावलेली होती ती साधारणतः किती वाजता सुरू झाली आणि त्याच्यामध्ये काय काय चर्चा आतापर्यंत झाली आहे?
खरं तर गेल्या 1.5 तासापासून ही बैठक सुरू आहे. 2:30 वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली होती आणि त्यानुसार या बैठकीसाठी सगळेच आमदार पोहोचलेले आहेत. 4 आमदार केवळ आलेले नव्हते आणि 4 आमदार देखील आता का आले नाहीत त्याची कारणं त्यांनी उद्धव ठाकरे यांना कळवलेली आहेत. काही गावी आहेत, त्यांच्या गावी वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि त्या संदर्भातली माहिती आपण आधीच दिलेली होती असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आणि त्यामुळे आजच्या बैठकीला उपस्थित जरी राहिलो नसलो तरी आपण उद्या या सगळ्या संदर्भात त्यांची भेट घेऊ उद्धव ठाकरेंची आणि आपल्या या भेटीचं कारण काय होतं किंवा बैठकीमध्ये आणखी काय मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते स्वतः जाऊन घेतील असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. तर दुसऱ्या बाजूला गेल्या 1.5 तास ही बैठक बंद दाराआड सुरू आहे. बैठकीमध्ये इतर आमदारांव्यतिरिक्त कोणालाही नेत्याला आत बोलावलेले नाही. केवळ संजय राऊत या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत. अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिवेशनासंदर्भात सांगितलं जातं की अधिवेशनासंदर्भातली ही बैठक आहे. प्रत्येक वेळेला ज्यावेळेला संसदीय कामकाज सुरू होतं किंवा अधिवेशन सुरू होतं त्याच्या आधी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी ही बैठक आहे. पण तसंच केवळ नाही आहे तर या बैठकीला पार्श्वभूमी आहे ती 6 खासदार फुटीची आणि आज हे 6 खासदार आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि तत्पूर्वी ही बैठक जशी तिकडे होते नंदनवनला तशीच बैठक आता उद्धव ठाकरेंनीही बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये सगळ्या आमदारांना विचारलं जाणार आहे की तुमचं नेमकं या सगळ्यावरती काय मत आहे, तुमची भूमिका काय आहे. कारण आत्ता जसे हे खासदार फुटलेले आहेत त्या ठिकाणी काही आमदार पण आहेत त्यांना भविष्यामध्ये तयार करायचं आहे किंवा त्यांची भूमिका ही तटस्थच आहे ना किंवा ठाकरेंसोबत राहण्याचीच आहे ना हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एका बाजूला चर्चा सुरू होते की नगरसेवक आणि आमदार देखील फुटतील, मात्र तसं नसताना हे आमदार फुटणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी उद्धव ठाकरे आता नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांचा एक दौरा देखील आयोजित केलेला आहे. ते स्वतः ज्या ज्या ठिकाणचे खासदार फुटलेले आहेत त्या त्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. ईशान्य मुंबईमधून त्यांनी सुरुवात केली आहे पण तत्पूर्वी आमदारांची देखील भेट घेणं गरजेचं आहे. त्यांची मतं काय आहेत किंवा त्यांची भूमिका काय हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजची ही बैठक बोलावली आहे आणि गेल्या 1.5 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये चर्चा घडतात. नेमकं काय घडतं हे कळत नाही आहे पण थोड्या वेळानंतर बैठक संपल्यानंतर जेव्हा सगळे आमदार बाहेर पडतील तेव्हा काय काय मुद्दे नेमके चर्चेले गेलेत किंवा उद्धव ठाकरेंनी काय आदेश दिलेत हे आपल्यासमोर येणार आहे. खरं आहे सुमित. साहजिक आहे कारण एक मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. खासदार फुटलेले आहेत, आता आमदार आणि नगरसेवक फुटण्याची किंवा इतर जे पदाधिकारी आहेत ते फुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता या लोकांना जे लोक सध्या त्यांच्यासोबत आहेत त्यांना रोखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. तर